श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने करावा असा हिरव्या मुगाचा उपाय. आपल्या मुलाची प्रगती व्हावी, मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये यश मिळावे, मुलांच्या आयुष्यातील अडचणी दुःखे नष्ट व्हावीत यासाठी हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली मानला जातो. आता हिरव्या मुगाचाच उपाय का करायचा, तर जे हिरवे मूग आहेत तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि बुध ग्रहाच्या प्रभावामुळेच आपल्या मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर ते जो कोणी भक्त अगदी निष्ठेने श्रद्धापूर्वक गणपती बाप्पांची आराधना करतो तर त्याच्या इच्छा 100% पूर्ण करत असतात. म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आहे जो गणपती बाप्पांना समर्पित आहे तर या दिवशी आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. तसेच आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती एक वस्तूसुद्धा अर्पण करायची आहे. ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपण दिवसभरामध्ये करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो. अगदी रात्री झोपण्यापूर्वी जरी केला तरीसुद्धा चालेल. या उपायासाठी हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहेत, तसेच अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत. मुगाची डाळ घ्यायची नाही किंवा तुटके फुटके मूग जे आहेत तर ते घ्यायचे नाहीत, तर अख्खे जे मूग आहेत तर तेच घ्यायचे आहेत. आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत, त्यांचा नजरदोष असेल तर तो नष्ट व्हावा. त्याचप्रमाणे मुलांना मनासारखी मार्क्स मिळत नसतील, मुले सतत किरकिर करत आहेत, लहान मुले हट्टीपणा करतात, किरकिर करतात, आपले ऐकत नाहीत, तसेच मुलांची स्मरणशक्ती सुधारत नसेल, मोठं मूल असेल आणि मनासारखी नोकरी मिळत नसेल तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. आपल्याला जेवढी मुले आहेत तर तेवढ्या मुलांसाठी आपण उपाय जो आहे तर तो करू शकतो. आपलं मूल जे आहे तर ते आपल्याजवळ असेल तरी उपाय करता येतो आणि मूल जर काही कारणाने बाहेरगावी असेल नोकरीनिमित्त शिक्षणासाठी तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आता जितक्या मुलांचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तितके आपल्याला हिरव्या रंगाचे कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि कापड घेताना कॉटनचंच घ्यायचं आहे, नवीनच घ्यायचं आहे, स्वच्छ घ्यायचं आहे. दोन जर मुले असतील तर 2 कापडाचे तुकडे घ्यायचे, 3 मुले असतील तर 3 कपड्याचे तुकडे घ्यायचे आणि 1 मूल असेल तर एकच आपल्याला कापड घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 2 मुले असतील तर आपल्याला 160 160 तर असे सेपरेट हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. 1 मूल असेल तर फक्त 160 मुगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. आता ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे किंवा देवघरामध्येच जर तुम्ही पूजा केलेली असेल तर देवघरासमोर बसायचं आहे. बसताना स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे. दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही जर पूजा झाल्या लगेचच हा उपाय करणार असाल तर मग दिवा जो आहे तर तो ऑलरेडीच प्रज्वलित असेल, त्यामुळे पुन्हा दिवा आपल्याला दुसरा लावण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही दिवा प्रज्वलित नसताना हा उपाय करणार असाल तर सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची. यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे कापडाचे तुकडे घेतलेले आहेत तर ते जे तुकडा असणार आहे तर आपण 160 मुगाचे दाणे बांधू शकू तर एवढा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. जास्त मोठा तुकडा घेण्याची गरज नाही आणि हे कापड बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे. एका लहान प्लेटमध्ये मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. आता काय करायचं, उजव्या हातामध्ये एक मुगाचा दाणा घ्यायचा, ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आणि आपल्याला त्या कपड्यावरती तो मूग जो आहे तर तो ठेवायचा आहे. पुन्हा दुसरा मूग घ्यायचा, ओम गण गणपते नमः म्हणायचं, पुन्हा त्या कपड्यावरती ठेवायचं. तर असं आपल्याला 108 वेळेला करायचं आहे. म्हणजे 108 वेळेला ओम गण गणपते नमः म्हणत हिरवा मूग जो आहे तर तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कापडामध्ये आपल्याला त्या मुगाची गाठ मारून पुरचुंडी तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय तर हिरव्या कपड्यामध्ये हिरव्या मुगाची आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची आहे. यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलाचं जे नाव आहे तर ते सांगून त्याच्या मागची इडापिडा निघून जावी किंवा त्याची प्रगती व्हावी, त्याच्यावरील संकटे नष्ट व्हावीत, अडचणी कमी व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलाबद्दलची जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे. फक्त आपल्याला आपल्या मुलाचं नाव जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जी पुरचुंडी तयार केलेली आहे तर ती आपल्याला मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे. आता अशा प्रकारे 2 मुले असतील तर 2 पुरचुंड्या तयार करायच्या आहेत आणि 1 मूल असेल तर एकच करायची आहे.
आता मूल जर आपलं दूर असेल तर मग काय करायचं, तर घरामध्ये आपल्या मुलाची जी कोणती वस्तू असेल त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. फक्त वस्तू जी आहे तर ती चामड्याची नसावी. चामड्याच्या वस्तू सोडून आपल्याला इतर वस्तूंजवळ, अगदी मुलाचा टेबल वगैरे असेल तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उठून आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करून ही पोटली घेऊन गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. तुम्ही जरी तुमची देवपूजा वगैरे करून गणेश मंदिरामध्ये गेला तरीसुद्धा चालेल. आणि यासोबत आपल्याला काय करायचं आहे, तर बाप्पांसाठी दुर्वा, जास्वंदीचे फूल, त्याचप्रमाणे गुळ खोबरे तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे. गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पांना आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत. यानंतर दुर्वा जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, नैवेद्य म्हणून गुळ खोबरं जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. आणि आपण जी पोटली तयार केलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला सोबत न्यायची आहे आणि ती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे. पुन्हा एकदा आपली जी काही समस्या आहे म्हणजे आपल्या मुलांबद्दलची तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची ही समस्या जी आहे तर ती तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या. तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे अगदी साधा सोपा तर हा आपल्याला करायचा आहे. आता जर आपल्याला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही 21 हिरव्या मुगाचा उपाय करू शकता. यासाठी 21 हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत. याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरात जाऊन करू शकता आणि हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर 21 हिरवे मूग जे घेतलेले आहेत तर ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. परंतु कसे अर्पण करायचे, तर ओम गण गणपते नमः असं म्हणत, म्हणजे एक मूग घेऊन एक मूग अर्पण करायचा, ओम गण गणपते नमः म्हणायचं, दुसरा मूग घ्यायचा, अर्पण करायचा, ओम गण गणपते नमः असं म्हणायचं. किंवा 21 मूग तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या, 21 वेळेला ओम गण गणपते नमः म्हणा आणि हे मूग आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत. यासोबत तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जे आहे तर ते म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे. यानंतर आता ह्या मुगांचं काय करायचं आहे, आपण जे अर्पण केलेले आहेत, आता पहिला जो आपण उपाय पाहिला 108 मुगाच्या दाण्याचा, तर ती आपल्याला पोटली बाप्पांच्या चरणाजवळ मंदिरात तशीच सोडून यायची आहे. परंतु आपण घरी जे 21 मूग अर्पण करणार आहोत तर या मुगांचं काय करायचं, तर ते तुम्ही भातामध्ये टाका किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये भाजीमध्ये हे मूग जे आहेत तर ते वापरू शकता. त्याचप्रमाणे हिरवे मूगच आपण का घ्यायचे, तर हिरवे मूग जे आहेत तर ते अगोदर सांगितल्याप्रमाणे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुध ग्रह जो आहे तर तो जर मजबूत असेल तर आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारते, मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स पडतात, तसे त्यांची शैक्षणिक प्रगती होत असते. म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचाच वापर करायचा आहे. ही संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे, त्यामुळे शिवलिंगावरती आवर्जून आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. घरी किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन हे बेलपत्र अर्पण करू शकता. यामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहेत.